परिपूर्ण झाला सर, धर्मांतर प्रकरणात एका परदेशी नागरिकाचा अटक करण्यात आली. काय पाहणार? काल सकाळी 11:30च्या दरम्यानची ही घटना आहे. यामध्ये फिर्यादी सनी बन्सीलाल दनानी जो पिंपरी गावामध्ये राहणार आहे, त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक 3 नागरिक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी एक PDF दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत. केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत, इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू, अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला. हे जे 3 धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत, त्यापैकी एक जुवेनाईल मुलगा आहे, विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेविन जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे, अमेरिकन सिटीझन आहे. आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपला पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी इसम. अशा 3 लोकांना मी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम 299 त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन 14C आणि 14B या अन्वये आम्ही गुन्हा दाखल केला. आता पुढील कारवाई चालू आहे. परदेशी नागरिक भारतात कधीपासून आला होता आणि कशा प्रकारे कुठं राहत होता? हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता. माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या हद्दीमध्ये, तिथं राहत होता. हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की तो वेळोवेळी विजा घेऊन 2016 पासून 7 ते 8 वेळा भारतात येऊन गेलेला आहे. इथं दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे. त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडनं डाटा घेऊन तपास करू. सर, त्यांच्या विरुद्ध काय काय कलम लावले? भारतीय न्याय संहितेचं कलम 299 जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथमदर्शन दिसतं आहे. त्यामुळे आम्ही फॉरेनर ॲक्टसुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन लावलेले आहे. असे प्रकार वारंवार घडतात, ते नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये. असं कुठली घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावं. पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहेत.